पोरी तुझं नाव काय आहे? माझं नाव राणी. हा, नोकरानी. अहो राणी राणी. बरं, नोकरानी. ठीक. बरं ठीक आहे म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. तुला काय काय येतं? मला सगळं येतं, फक्त वायफाय बंद असेल काहीच येत नाही. वायफाय बंद असल्यावर हं. म्हणजे नक्की काय? अहो मोबाईलचा वायफाय बंद असल्यावर, नेट बंद असल्यावर काहीच येत नाही, तसं मग सगळं येतं. बरं. आता मग अशी जे पोहे बनवले होते कोणी बनवले होते? अहो ते माझ्या मैत्रिणीने बनवले होते, श्वेतानी. किती छान बनले होते ना. अहो तिने मला सांगितलं, लई मोठ्या मनाची ती मला म्हणे, जर बाहेर जर कुणी विचारलं ना पाहुण्यांनी कुणी पोहे केले होते, सांगायचं की तू केले होते. लई छान पोहे करते ती, आणि ती आमची दादी ना सगळा स्वयंपाक करते, मला काही काम करून देत नाही. लई चांगली माझी मैत्रीण. मला आवडले ना पोहे. हो, पण मग तुला काय येते? मी सांगितलं ना मला सगळं येतं म्हणून, फक्त वायफाय आणि नेट बंद असल्यावर काहीच येत नाही. कहना क्या चाहते हो? आणि तुझं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण झालेलं आहे इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब. हे शिक्षण नाही, हे सोशल मीडिया आहे. अहो मग हे तिने येतं मला चालवता. तुझ्या हातात काय आहे? माझ्या हातामध्ये झोमॅटो, स्विगी ते सगळं आहे माझ्याकडे, सगळं येतं मला. बरं, आता सध्याला काय चालू आहे? आता सध्याला नाही का, ह्या रूम मधला फॅन चालू आहे, टीव्ही चालू आहे, फ्रीज चालू आहे, एसी चालू होता पण तो बंद पडलाय, नीट करायला टाकलाय, आणि मिक्सर पण चालू आहे, आणि बल्ब पण चालू आहे पलीकडच्या घरातले, आणि अजून काही वरच्या रूम मध्ये पण फॅन आणि बल्ब लाईट चालू आहे. एवढं चालू आहे. तुमचं काय चालू आहे? डिप्रेशन. बरं ठीक आहे, जाऊ दे. तू कोणत्या शाळेत शिकली होती रे? म्हणजे गव्हर्नमेंट का प्रायव्हेट? मी प्रायव्हेट शाळेत. प्रायव्हेट शाळेत. बरं, मग तू शाळेचं नाव सांग ना. अहो नाव जर सांगितलं तर प्रायव्हेट काय रे येईन, माझी शाळा प्रायव्हेट होती, नाव कसं काय सांगू तुम्हाला? काही पण विचारता. आणि कॉलेजमध्ये काय घेतलं होतं तू? आर्ट घेतलं होतं, कॉमर्स घेतलं होतं, सायन्स घेतलं होतं? ते काय असतं? अरे ते म्हणजे तू 10वी झाल्यानंतर पुढं 11वी 12वी केली असेल ना? हो केली ना. मग ती कशामध्ये केली? आर्ट मध्ये केली, कॉमर्स मध्ये केली, सायन्स मध्ये केली? मी माझ्या आर्टले चांगलं होतं, मी आर्ट मध्येच केलं. अरे आर्ट कहना मध्ये क्या केली. चाहते लय हो? चांगलं होतं माझं आर्ट. बरं. आणि पुढं काही शिकलेली आहे का? BA केलंय का? BCom केलंय का? काही BEd वगैरे केलंय? काही केलंय का पुढं? काही विचारू राहिले मला तर काहीच कळत नाही, आता काय उत्तर देऊ? बीबी केलंय, बीबी. म्हणजे काय? बस बस बस. बस बस बस. सध्या काय चालू आहे बरं जगामध्ये? सध्या फॉग चालू आहे, फॉग. फॉग नाही चालू सध्याला, इराण इराक युद्ध चालू आहे. तू फॉग चालू आहे असं काही काही बोलत? मला काय माहिती. टीव्ही नाही बघत का? सोशल मीडिया वापरते तू? हो पण युद्धाचं नाही बघत मी. मग काय बघते? मी माझं कामच. रेसिपी बघते, नवीन नवीन. मी लय छान छान रेसिपी बघते. मी तुम्हाला सांगते, पनीर चिल्लीची रेसिपी बघते, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी मोमोज बनवते घरी, मोमोजची रेसिपी बघते. आणखीन तुम्हाला काय सांगते. पण तू आता तर बोलली का मी झोमॅटो आणि स्विगी वापरते? अहो मग मी तुम्हाला तेच सांगते ना, मी फक्त रेसिपी बघते, पण संध्याकाळी मॅगी किंवा मग दाल खिचडीच करून खाते. चला पाहुणे, तुम्हाला काही विचारायचं असलं मी विचारायला. पाहुणे चला, आता खूप वेळ झालाय. ती गाडी बघा कुठं चाललंय. कुठं काय? ओ कुठे चाललंय घड्याळ आमचं? काय बोलताय तुम्ही असं? कुठे चाललंय आमचं घड्याळ? ए मम्मी हे बघ ना, हे पाहुणे काय म्हणते, आपलं घड्याळ चाललंय कुठेतरी. अरे मुली, तसं म्हणण्यात घड्याळाला काय पाय आले का आपल्या? अरे तसं नाहीये. गाड्या कुठं चाललंय म्हणजे टाइम किती झालाय ते म्हणत होतो आम्ही. तू असं एडपट सारखं काय करू राहिली? किती झाला टाइम? आता जवळपास 11:30 वाजलेत. पाहुण्याला जेवायची वेळ झाली. नुसते पोह्यावरच ठेवणार आहे का पाहुण्याला? काही तुम्ही स्वयंपाक सांगायचं ना आधी की काही स्वयंपाक- जेवायचं पण आहे म्हणून. स्वयंपाक केला असेल ना काही ना काही? ठीक आहे, जाऊन तुम्हाला पिझ्झा ऑर्डर करते, पिझ्झा खा. पाहुणे चला आपलं इथून. आता इथं काही खरं दिसत नाही आपलं. हो असं नका करू ना, असं नका करू ना.